देवी मंगळा गौरी. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. रूपकला साडी सेंटर यावल, जिल्हा जळगाव प्रस्तुत जागर मंगळागौरीचा पावर्ड बाय न्यू पितांबरी अँटीबॅक्टेरियल डिश वॉश बार. मुख्य प्रायोजक अंजली योगा सीट. गौरी, मगाशी म्हणजे ब्रेक पूर्वी मी तुला म्हटलं होतं की आपल्याकडे इथे भेटायला, आपल्याबरोबर खेळायला, मंगळागौरीचे खेळ खेळायला एक स्पेशल खास व्यक्ती येणार आहे. आठवतंय? येस दी, आय एम रिअली एक्साइटेड. कोण आहे? नाही मला कळतेय तुझी एक्साइटमेंट. त्यामुळे आता आपण जास्त बडबड करूया नको, कारण तू खूप बडबड करतेस. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी. याला म्हणतात सुंदर एंट्री. वा वा वा. संपदा ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. आणि तू खूप सुंदर दिसतेस खरंच. आणि हा रंग तुझ्यावर खूपच सूट होतोय. आय मीन, कोण साडीबद्दल बोलतंय जरा? नाही संपदा ताई, तू फारसं लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. आपण आता फारसा वेळ घालवूया नको. आपण नमस्कार करूया आणि डिरेक्टली खेळायला सुरुवात करूया का? हो. चल. संपदा ताई, नाही म्हणजे सॉरी, मगाशी मी टाळलं खरं तर, पण ही माझ्या धाकट्या काकांची मुलगी आहे गौरी. हाय. सांभाळून जरा. काय चाललंय? देवासमोर होत आपण. सॉरी. म्हणजे मी टाळलं याच्यासाठी कपडे बघ ना काय घालून आली ती. दी, अगं काय वाईट आहे? शिकेल ना हळूहळू. काय ठीक आहे, नाही प्रॉब्लेम हा आहे. त्या मॅडम करतायत काय माहितीये का? म्हणजे शिक्षण कशावर घेतायत? PhD करतायत. कशात? विषय काय माहितीये का? भारतीय स्त्री आणि परंपरा. आणि ह्या बघा ह्यांच्या परंपरा. अगं शिकायला सुरुवात केली आहे ना, येईल हळूहळू साडीपर्यंत. तसं नाही, मला टेन्शन येतं या सगळ्या बायका काय म्हणतील. अगं काही म्हणू नका. बघू होतं तुझं ऐकतायत का. मला वाटतं नमस्कार झालाय, आता मस्तपैकी आपण खेळूयात का मंगळागौरीचे खेळ? लगेच? म्हणजे मी आधी थोडं बघते, विश्रांती घेते, मग तुमच्यात येते. चालेल? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. कंपनी होईल. बर. टप 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 कापाताले माझा थोडा पाठीवरची जीन मखमली पाय रुपेरी थोडा प्रदूषणाने वाढलाय ताण जपून वापरा आपले वाहन आला आला घोडा माझा आधी रस्ता सोडा टप 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 लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामानं दिल्या मला चिंचेच्या पेट्या साजणी तू बेलाच्या पानाखाली महादेवा तू राम गुजरी कृष्ण गुजरी कुंडीवरचा हार माझा सात पदरी खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी गबाई अडवलं आला होता धीर माझा त्यानं गबाई अडवलं पाणी अडवा पाणी जिरवा करा सृष्टीचे रक्षण भविष्य आपले मंगल करूया दौडू नका तुम्ही क्षण खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी गबाई अडवलं आला होता धीर माझा त्यानं गबाई अडवलं पाणी अडवा पाणी जिरवा करा सृष्टीचे रक्षण भविष्य आपले मंगल करूया दौडू नका तुम्ही क्षण दौडू नका तुम्ही क्षण काका
संपदाताई, मी खरं सांगू, मला ना अजिबात राहवत नाहीये आता. म्हणजे मी असं वाटतं की चला आपणही जाऊन खेळूया. तर मी जाऊ प्लीज? मग मी येते. येस. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला आज वार सोमवार शंकराला नमस्कार आज वार मंगळवार गणपतीला नमस्कार आज वार बुधवार बृहस्पतीला नमस्कार आज वार गुरुवार दत्ताला नमस्कार तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवले रात जागवले गोरी पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा लेक माझा गजावे तुझा गपुंगा आहे गपोरी पिंगा लेक माझी गसून तुझी गसीये आहे गप पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी 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 पिंगा. संपदादी, मला काय विचारायचं आहे. आय मीन, तू ॲक्टिंग करते, रायटिंग करते, डिरेक्शन करते, अँकरिंग करते, डान्सिंग करते. आय मीन, इतक्या सगळ्या गोष्टी तू आता करतेस, पण तुझं फेवरेट काय? वा, माझं तर सगळंच आवडतंय. मी सगळ्यावर प्रेम करते. पण आता तू विचारलंयस तर नाटक जास्त आवडतं. नाटक करायला की सगळं लिहायला, ॲक्टिंग करायला, डिरेक्शन करायला. कारण लगेच पावती मिळते. त्यांना आवडलं तरी नाही आवडलं तरी सगळ्याची पोचपावती लगेच मिळते. लगेच पुढच्या प्रयोगात सुधारणा करता येते. सो नाटक माझी जान आहे. वाव. तर तुझ्या जानपैकी म्हणजे तुझी फेवरेट तुझं नाटक कोणतं आहे? म्हणजे मी डिरेक्ट केलेल्या म्हणतेस? Yes. बरं. आता सोबत संगत मी पहिलं नाटक डिरेक्ट केलं, मग किमयागार केलं, आत्ता तिन्ही सांज केलं आणि अजून 2 पुढची करते. तर सगळ्यात आवडतं माझं किमयागार हे नाटक होतं. कारण हेलन केलर, अंध मूक बधिर असं 3 व्यंग असणारी ही समाजकार्यकर्ती आहे, जगविख्यात अशी. अमेरिकन मंडळींना अभिमान वाटेल असं व्यक्तिमत्व आहे. अच्छा. त्याच्यावर 4 तासाचं जे पूर्वी 93 सालातलं नाटक होतं ते मी 2 तासाचं एडिट केलं. तरीही कुठे संदर्भ सुटले नाहीत. आणि माझ्या नाटकातली हेलन केलर जी काम करणारी होती, तृष्णिका शिंदे, ती म्हणजे मी लकी आहे की मला अशी मुलगी मिळाली ॲक्टिंग करणारी. सो माझं सगळ्यात आवडतं नाटक आहे किमयागार. ग्रेट. धी, आता सध्या तुझं टॉस नावाचं नाटक चाललंय, सगळ्यांनाच माहिती आहे. तर म्हणजे त्यामध्ये एक कॉईनचा काहीतरी फंडा, म्हणजे मला काही कळलं नाही नक्की तो काय किस्सा आहे. कॉईनचा फंडा म्हणजे त्याच्याचवरनं तर त्याला टॉस हे नाव पडलंय. ओके. काटा की छापा. तर त्या नाटकाची गंमत अशी आहे की त्या नाटकामध्ये माझ्या नवऱ्याचं जो काम करतोय त्याच्या भूमिकेला अशी सवय असते की काय करूया, बोल टॉस करूया का, स्वतः कधी निर्णय घेत नाही, टॉसवर निर्णय ठेवतो. अच्छा. आणि आम्हाला कायम गंडवतो. दोन्ही बाजूला एकच बाजू त्याला जी हवी असते ती तो ठेवतो. ओके. सो गमतीपर्यंत ठीक असतं. शेवटी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा स्त्रीच्या बाजूनीच निर्णय लागला पाहिजे म्हणून आम्ही 2 शेवट सादर करतो. एक ओके. जो लोकांना वाटतो तो आणि एक खरं तर असायला हवा तो, असे आम्ही 2 शेवट या नाटकाचे करतो. काटा आणि छापा, पण दोन्ही स्त्रीत्वाला पुढे नेणारी शेवट आहेत. आणि टॉस या नाटकाचे जेव्हा लेखक प्रवीण शांताराम आले, दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर, आणि त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हा त्याला एकच शेवट होता. आणि तो शेवट असा होता की 25 वर्षापूर्वी जो चित्रपट गाजला आपल्याकडे, तसाच त्या स्त्री जिची चूक नाही त्या स्त्रीला घर सोडून बाहेर जायला लागतं. तर मी म्हटलं मग इतके वर्षात काही घडलंच नाही आपल्या समाजात, मी तेच दाखवायचं परत. तर म्हटलं दुसरा जर त्याला एंड करणार असाल, आणि ते टॉस नावाला पण जात आहे शीर्षकाला, 2 बाजू असतात,
तर पटलं त्यांना, ती भट्टी जमली. म्हणजे पहिले तर त्यांना अपेक्षित असतो आणि दुसरा शेवट अरे वा हाही बदल समाजात व्हायला पाहिजे असं वाटणार आहे. सो मज्जा आहेत. खरंच ग्रेट आहे. हा दी, हां त्यांचा खेळ पण किती मस्त रंगलाय ना. मस्त. तुझं काय मत आहे म्हणजे या खेळाबद्दल? अरे मराठी मुलीला हा खेळ आलाच पाहिजे. हो, मला पण खूप आवडतं. मग जा खेळायला. थांब आधी 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 काय अजून अंदाज घेते मग जाते. मजा येते पण. हो. झपोरी घालपोरी झपोरी घालपोरी केळीचं पान लवे कशी माझी मान लवे लवे गसय लवे ग लवे गसय लवे ग केळीचं टोका लवे कशी माझी पाठ लवे लवे गसय लवे ग लवे गसय लवे ग तोड्याची देवी लवे कसा माझ्या टोका लवे लवे गसय लवे ग लवे गसय लवे ग झपोरी घालपोरी झपोरी घालपोरी झपोरी घालपोरी. आई ग काय मस्त खेळतायत ह्या बायका सगळ्या. संपदा चल ना, सगळे वाट बघतात अगं तुझी. जाऊया. हो चल. चल. नको नको, हा तुम्ही जा दोघी प्लीज, मला नको. अगं हे तिच्या फंद्यात पडू नको, ती नाही येणार. चल तू. किकीचं पान बाई की सागर माझा सुसू आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्या हो पिंजरणी कापूस आमचा सरकीचा झपाटा मारला फिरकीचा किकीचं पान बाई की झाडाचं महत्व किती शुद्ध हवा देती आरोग्य सगळ्यांचं राखती किकीचं पान बाई की शिक्षणाचं महत्व किती आल्या ग बाई शेजारणी शिकवू त्यांना उजळणी किकीचं पान बाई किकीचं पान बाई की सागर माझा सुसू आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्या हो पिंजरणी कापूस घ्या हो पिंजरणी कापूस घ्या हो पिंजरणी. अगं गसुने अगं गसुने माझ्या बांगड्या काय ग केल्यास काय ग केल्यास मामाच्या लग्नात मामीला दिल्या अगं गसुने अगं गसुने माझा मोबाईल काय ग केलास व्हॉट्सअप साठी आईला दिला अगं गसुने काय म्हणता सासूबाई अगं गसुने काय म्हणता सासूबाई माझा लॅपटॉप काय ग केलास बहिणीला ऑनलाईन शॉपिंग साठी दिला अगं गसुने काय म्हणता सासूबाई अगं गसुने काय म्हणता सासूबाई माझा चंद्रहार काय ग केलास माहेरी माझ्या मावशीला दिला अगं गसुने अगं गसुने काय म्हणता सासूबाई माझी पैठणी काय ग केलीस एक मिनिट नाही, मान्य आहे मला, माझी सासू फारच खाष्ट आहे, तिनेच शेवटी मला पकडलं. पण तरी सुद्धा तू पाहुणी आहेस त्यामुळे मी उखाणा नाही घेणार आहे. हो ना? याला काय अर्थ आहे? उखाणा तुलाच घ्यावा लागेल. नाही. सून कोण आहे? आणि मी सासू आहे बरोबर. पण तुम्ही दोघी भांडू नका. संपदाताई, आम्ही तुझं नाटक बघितलंय टॉस. त्यात तुम्ही टॉस करता तसंच इथे करा. पण त्याच्यात त्या नाण्याला दोन्हीकडे एकच बाजू लिहिली होती ना. अरे म्हणजे काय, शेवटी मलाच उखाणा घ्यावा लागेल. धनश्रेणी घ्यायचं. बरं ठीक आहे, मान्य आहे मला, मी हरले. येस. जन्मगाठच्या प्रवासापासून झाले मी सामची सुगरण दुर्वेशचं नाव घेते, करते संपदाताई सोबत मंगळागौरीचं जागरण. थँक्यू. संपदाताई एक सेल्फी. मला पण. अरे बापरे, हा माधीला काढून दे. ठीक आहे. मी खरं सांगू, मला असं वाटतंय की ह्या मुली काय आता संपदाताईला सोडणार नाहीत. त्या भरपूर सेल्फी घेणार. आणि खरं तर मलाही जरा दम लागलाय, थोडासा दम मी सुद्धा घेते. आपण तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती घेऊया. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रूपकला साडी सेंटर यावल, जिल्हा जळगाव प्रस्तुत जागर मंगळागौरीचा पावर्ड बाय न्यू पितांबरी डिशवॉश बार. मुख्य प्रायोजक अंजली योगा सेट. लवकर या. जय देवी मंगळा गौरी